महायुतीच्या वचननाम्यामधील आश्वासनं ही कागदावरच राहिल्याची सध्या चर्चा आहे। बीएमसीच्या अर्थसंकल्पामध्ये मराठी शाळांसाठी तरतूद केलेली नाहीये। एआय प्रशिक्षण वर्गासाठी सुद्धा कोणतीही तरतूद नाहीये। तसंच इंग्रजी भाषेसाठी कोट्यवधींची तरतूद केलेली आहे। मुंबईमध्ये नव्या सीबीएसई शाळा सुरू करणार। मुंबई महापालिकेनं शिक्षण विभागाचं बजेट सादर केलेलं आहे। 4248 कोटींचं हे बजेट हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या बजेटमध्ये 292 कोटींची वाढ झाली आहे। या शाळांमधून इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंत तर मराठी शाळांसाठी तरतूद केलेली नाहीये। त्याचबरोबर एआय प्रशिक्षणासाठी तरतूद नाहीये। मात्र इंग्रजी भाषेसाठी कोट्यवधींची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे महायुतीला वचननाम्याचा विसर पडलाय का असा प्रश्न आता विचारला जातोय। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेत। मनश्री, काय अधिकचे अपडेट्स आहेत? जर हा अर्थसंकल्प पाहिला तर यामध्ये इंग्रजी भाषेसाठी तरतूद केलेली आहे, मात्र मराठी शाळांसाठी काहीही तरतूद केलेली नाहीये। दोन महत्त्वाच्या बाबी आपण वचननाम्यातला बघतो आहोत, ते म्हणजे एआय प्रशिक्षण वर्गाबाबत कोणतीही तरतूद किंवा त्याचा उल्लेख सुद्धा शैक्षणिक बजेटमध्ये झालेला नाहीये। एआय प्रशिक्षण वर्ग उपलब्ध करून देऊ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किमान ओळख विद्यार्थ्यांना या उद्देशाने प्रयत्न करू असं वचननाम्यामध्ये म्हणण्यात आलेलं होतं। मात्र तशी कोणतीही तरतूद किंवा तसा कोणताही उल्लेख आपल्याला शैक्षणिक बजेटमध्ये दिसत नाही। दुसरी गोष्ट, वारंवार मुंबईमध्ये तर आपण पाहतोय बीएमसीचं शिक्षण विभागाचं बजेट तो अर्थसंकल्प हा मांडला गेलेला आहे। मात्र या महायुतीच्या वचननाम्यामधल्या गोष्टींची तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये झालेली नाहीये आणि त्यामुळे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत।